नमस्कार मंडळी, आज बनवूयात दही मसाला भेंडी। तर चमचमीत अशी दिसायला आणि एकदम टेस्टी खायला पण। तर चला तर मग तयार करूया, रेसिपीला स्टार्ट करूयात। तर मी इथे पॅनमध्ये 2 चम्मच तेल, त्यामध्ये साबूत धने, थोडेसे मेथी दाणे आणि 1-2 चम्मच जिरे टाकलेलं आहे आणि त्याला मस्त असं मी परतून घेतलं। परत मी ते पाव किलो भेंडी घेतलेली आहे, त्याला स्वच्छ धुवून कपड्याने पाणी टिपून घेतलेलं आहे त्याचं। तुम्ही बघू शकता मी इथे मस्त अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे देठ आणि शेंड्याकडून दोन्ही साइड कट करून घेतलेला आहे। आणि जी मोठी भेंडी असते त्याला मी 2 कट केलेला आहे आणि छोटी भेंडी मी तशीच ठेवलेली आहे। तुम्ही हवं तर दोन्हीपैकी कोणतं तरी एक करू शकता किंवा असं केलं तरी चालेल। तर मी मस्त असं तेलामध्ये त्याला 2 मिनिटासाठी फ्राय करून घेतले। तोपर्यंत आपण इकडे एका बाउलमध्ये अर्धा बाउल दही घेऊन त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट, आपलं हे हळद आणि धनेपूड, जिरेपूड टाकून मी मस्त असं एकजीव केलं। परत त्यानंतर मी अर्धा बाउल मी त्यामध्ये बेसन पीठ टाकून त्याला परत आणखीन एकजीव करून मिश्रण सगळं एकजीव करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी। तर त्यानंतर आपली इकडे मस्त भेंडी अशी फ्राय झालेली आहे। तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला ते तयार मिश्रण टाकायचं आहे आणि त्याला 1-2 मिनिटासाठी आपल्याला सगळं असं छान परतून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये थोडंसं मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। आणखीन परत त्याला मस्त असं शिजवून घेतलं आणि त्या शिजलेल्या आपल्या मिश्रणामध्ये आपल्याला ती भेंडी टाकायची आहे। तर त्यानंतर मी भेंडी मस्त असं ॲड केलेली आहे, फ्राय केलेली भेंडी। तर ते पण सगळं एकजीव करून घ्या, असं 1-2 मिनिटासाठी सगळं छान मस्त एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आणखीन परत मी त्याला थोडंसं असं छान एकजीव करून घेतलं आणि नंतर आपल्याला वर तडका द्यायचा आहे। त्यासाठी मी तडका पॅनमध्ये 2 चम्मच तेल, थोडेसे शेंगदाणे, भरपूर असा लसूण आणि लाल तिखट ॲड करून त्या आपल्या मसाला भेंडीवर मी तडका दिलेला आहे। मस्त असं बघू शकता तुम्ही, चवीला पण दिसायला पण एकदम छान। रेसिपी आवडली तर शुभांगीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीसाठी शुभांगीज किचनला सबस्क्राईब नक्की करा। तर त्यावर मी असं मस्त कसुरी मेथी पेरली, दिसायला किती छान दिसत आहे। तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा। भेटूया अशाच नवनवीन एपिसोडसोबत, तोपर्यंत थँक्यू।